आज मला ना तुमच्यासोबत माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करायचा आहे. मला असं वाटलं शेअर करण्याची गरज आहे म्हणून मी करते. मला ना झाडं लावायची फार आवड आहे आणि मी झाडं लावली आहेत खूप छान-छान अशी. पण काही दिवसांआधी माझी काही झाडं आजारी पडलेली, खूप आजारी पडलेली. ऑलमोस्ट मला वाटलेलं ती जगतात की नाही. आणि काही झाडं होती ती छान अशी टवटवीत, हेल्दी, ग्रीनरी खूप मस्त होती. सो माझा फुल फोकस होता, की ही झाडं आजारी पडली आहेत, आता ह्यांच्यासाठी मी करू काय? मला काहीच इन्फॉर्मेशन नव्हती. सो मी YouTube, Googleवरती जाऊन इन्फॉर्मेशन कलेक्ट केली आणि त्यानुसार मी त्या सगळ्या गोष्टी फॉलो करत गेली, घरगुती गोष्टी. ह्या मी सगळ्या फॉलो केल्या आणि माझी झाडं खूप छान पद्धतीने हेल्दी झाली, फ्रेश झाली. मला खूप आनंद झाला त्यांना बघून आणि ग्रो खूप छान पद्धतीने झाली. हिरवीगार अशी त्यांना नवीन-नवीन पानं यायला लागली. जी आधीचं झाडांना जे जे काही आजार होते ते सगळे रिकव्हर झाले काही दिवसातच. पण त्याच्याबरोबर ना माझ्याकडून अजून एक प्रॉब्लेम झाला. तो म्हणजे जी आधी माझ्याकडे जी झाडं होती त्याच्यासोबत जी हेल्दी होती अजून झाडं, त्यांना मी जस्ट फक्त पाणी टाकलं. त्यांना ह्या ज्या गोष्टी मी आजारी झाडांवर केल्या त्या काही मी केल्या नाही कारण ऑलरेडी ती हेल्दी होती. सो माझं हे म्हणण्याचा दृष्टिकोन आहे, की त्यांचं ते ऑलरेडी हेल्दी होती. सो मी फोकस आजारी झाडांवर केला आणि मी त्याच्यामध्ये एक गोष्ट नोटीस केली ती म्हणजे जी ऑलरेडी हेल्दी होती झाडं, ती आता थोडीशी त्यांच्यामध्ये एक हिरवळ कमी झाली आहे. त्यांच्यामध्ये काहीतरी नमी आली आहे, हे मला कळलं. म्हणजे जाणवलं मला. माझ्या म्हणण्याचं असं तात्पर्य आहे, की मी ना जी आजारी झाडं होती ना त्यांच्यावर फुल फोकस केला. जी हेल्दी ऑलरेडी होती त्यांच्याकडे मी दुर्लक्ष केलं असं नाही म्हणणार, पण मी पाणी जसं टाकतो आपण रेग्युलर जसे राहतो तसं मी सगळ्या गोष्टी केल्या. बट तरीसुद्धा त्यांच्यामध्ये एक कमी होती, एक नमी होती. मला जाणवत होती ती सतत. अशी बघून कळत होती ती सरळ-सरळ. त्यांच्यामध्ये हिरवळपणा कमी होता. सो ही एक पर्सनल गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर करण्यामागचं एकच कारण, की आपल्या घरामध्ये सुद्धा अशा काही सिच्युएशन घडतात. जसं की आता माझ्या घरामध्ये 2 मुलं आहेत मला. सो ही गोष्ट आपल्या मुलांच्या बाबतीत सुद्धा होते किंवा आपण मोठी माणसं आहोत त्यांच्या बाबतीत सुद्धा होते. असं काही उद्दिष्ट नसतं आपलं, पण बाय मिस्टेकली आपल्या हातून ह्या गोष्टी घडतात. आपण एखाद्या कोणाला तरी फोकस करतो, ते मूल वीक आहे किंवा ती व्यक्ती स्ट्राँग आहे. सो आपण स्ट्राँग व्यक्तीला टेकन फॉर ग्रँटेड घेतो. सो मला असं वाटतं की हे नाही घेतलं पाहिजे. असं नाही की स्ट्राँग व्यक्तीला गरज नसते, त्यांना सुद्धा गरज असते तितकीच. आणि जे वीक आहेत ऑफकोर्स त्यांना सगळ्याच गोष्टीची गरज असते, त्यांची केअर घेण्याची गरज असतेच. पण जे स्ट्राँग आहेत त्यांना गरज नाही आहे, ते बोलून दाखवत नाही आहे म्हणून त्यांना गरजच नाही आहे. असं नाही टेकन फॉर ग्रँटेड नाही घेतलं पाहिजे, असं मला तरी वाटतं. सो मला ह्या झाडांनी एक एक्सपिरियन्स दिला आहे आणि तो मला खूप जास्त आवडला प्रचंड. त्याच्यामुळे मला तुमच्यासोबत शेअर करावासा वाटला. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा सांगा. बाय.